चिपळूणच्या परशुराम घाटामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा मार्ग खचलेला आहे। पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट कॉन्क्रीटचा मार्ग हा खचलेला आहे। तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका निर्माण होऊ शकतो। धोकादायक तुटलेला भाग तातडीने हटवण्याची मागणी केली जाते। माझ्या बाजूला असणारा हा कॉन्क्रीटचा मार्ग हा परशुराम घाटातील पाणी वाहून नेण्यासाठी उभारण्यात आलेला कृत्रिम मार्ग आहे। मात्र पायऱ्या पायऱ्यांचा असणारा हा मार्ग आता तुटून पडलाय, कोसळून पडलाय। या मार्गाच्या खालची माती ही सरकून पडली, यामुळं या मार्गाला प्रचंड मोठा धोका निर्माण झालाय। आणि या परशुराम घाटाच्या पायथ्याशी पेढे गाव आहे। जेव्हा घाटामध्ये काहीतरी घटना घडते, इथे तेव्हा दगड-दरडी कोसळतात, तेव्हा त्या थेट खाली असणाऱ्या गावामध्ये जातात, पाण्याच्या प्रवाहाबरोबर जातात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। आपण परशुराम घाटामध्ये आता संरक्षण कशा पद्धतीनं करायचं हे एक प्रशासनासमोर आव्हान निर्माण झालंय। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण। मुसळधार पावसामुळे शेर्लेमधील रवळनाथ मंदिराचं छप्पर कोसळलेलं आहे। सिंधुदुर्गमधल्या शेर्लेमधील रवळनाथ मंदिराचं छप्पर अचानक कोसळलंय। मंदिर परिसरात कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली आहे। छप्पर कोसळल्यानं मंदिराच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय।